मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची राजकीय कोंडी झाली आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे, पण जरांगेंची मागणी मान्य केल्यास ओबीसी समाजाची नाराजी ओढून घ्यावी लागणार आहे आणि जरांगेंच्या मागणीला विरोध केल्यास मराठा समाज विरोधात जाण्याची भीती आहे। त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारनं मंगळवारी सगळ्या पक्षाची बैठक बोलावली होती, पण या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे राजकारण सुरू झालंय। सत्ताधाऱ्यांना विरोधकांची राजकीय कोंडी करण्याची ऐतीच संधी चालून आली आहे। विरोधी पक्षाचं धोरण आज समोर आलंय, दुटप्पीपणाचं, ढोंगीपणाचं, फक्त राजकीय पोळी भाजण्याचं। यासाठी पुन्हा एकदा मी सांगेन, मराठा समाज आणि ओबीसी समाजाने याची जाणीव ठेवावी आणि यांना ओळखावं। मराठा आरक्षणाविषयी सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली लेखी भूमिका मांडावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली। या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वंचितची भूमिका स्पष्ट केली। ओबीसी प्रवर्गातील कोट्यासाठी मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र सरकारनं आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला एमव्हीए आघाडीचे पक्ष एसएसयूबीटी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एसपी अनुपस्थित होते। मी काल सर्वपक्षीय बैठकीत व्हीबीएचे प्रतिनिधित्व केले आणि मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीवर महाराष्ट्र सरकारनं लेखी उत्तर आणि सर्व पक्षांकडून त्यांची अधिकृत भूमिका मागावी अशी मागणी केली। व्हीबीएची भूमिका स्पष्ट आणि ठोस आहे। मराठा आरक्षण कोटा आणि ओबीसी आरक्षण कोटा वेगळा असावा। दंगल होऊ नये म्हणून राजकीय पक्षांची भूमिका काय काय आहे ही लेखी उपस्थित राहत नाही, तर लेखी मागावी अशी मी असताना मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि ती लोकांना एकदा समोर गेली, जाहीर झाली, तर मग ही जी दंगलीची परिस्थिती आहे ती कदाचित त्या ठिकाणी थांबेल अशी परिस्थिती की आम्हाला आमचं राजकारण साधायचं आहे ही भूमिका शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उभाटा पक्ष आणि काँग्रेसची भूमिका आहे हे आज दिसून आलं आणि पेटतं वातावरण, त्या वातावरणावर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भाजायचं त्यांचं निश्चित असल्याचं आज त्यांनी दाखवून दिलं। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरच खापर फोडण्याचा प्रयत्न केलाय। ज्यावेळेस तुम्ही या दोघांनाही आश्वासन देत होता त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून आम्हाला कधी विश्वासात घेतला, आम्हाला कधी विचारलं, आम्हाला कधी बोलवलं? परत तुमच्या या बैठकीच्या संदर्भात जे तुम्हाला त्या काही अजेंडा होता त्याच्यापर्यंत पूर्वी चर्चा विरोधी पक्षाशी करायला पाहिजे होती, पण एकदम बैठक बोलवायची आणि त्यामुळं त्या संदर्भात आमची भूमिका अशी होती की सरकार म्हणून सक्षम आहे काम करायला। सरकारने काय आश्वासन दिलं असेल तर त्यावर चर्चा करायची काय गरज आहे, कारण त्यांनी लेखी दिलेलं आहे, तर त्याची ते पूर्तता त्यांनी करावी। खरं तर सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी नेत्यांनी सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीला विरोध केला। राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्यास ओबीसींचं मोठं नुकसान होईल असा सूर ओबीसी नेत्यांनी आळवला। तसंच कुणबी नोंदी आणि पुरावे असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली। एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीकरता राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेतली होती। खरं तर सत्ताधारी विरोधकांची या मुद्द्यावरून कोंडी झालेली आहे, कारण जरांगे पाटलांची मागणी मान्य झाल्यास ओबीसी समाज नाराज होण्याची नेत्यांना भीती आहे, तर जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मराठा समाजाचा रोष वाढण्याची धास्ती आहे। त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मराठा आरक्षणावरून
शह काटशहचं राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.